एक अशीच सविस्तर बातमी आपण बघूयात। रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीतील दोन पक्षांमधला वाद शमताना दिसत नाहीये। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेकांवरती आगपाखड सुरूच आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींच्या टीकेनंतर अनिकेत तटकरेंनी दळवींसाठी बालबुद्धी असा शब्द वापरला। त्यामुळे शिवसेनेकडून सुद्धा हिशेब चुकता करण्यात आलाय। इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली। आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे। ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं, ही संस्कृती आहे। आता ही बंद केली पाहिजे। महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरेच कीव आहे। स्वतः चिटर आमदार आहेत। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे कुटुंबीय यांच्यातील राजकीय वादाचा पुन्हा स्फोट झालाय। सुनील तटकरे भाजपाच्या वाटेवर असल्याचा आरोप करत आमदार महेंद्र दळवींनी महायुतीत संशय कल्लोळ निर्माण केला होता। त्यामुळे माजी आमदार अनिकेत तटकरे हे मैदानात उतरले। महेंद्र दळवी बालबुद्धी आणि चीटर आमदार असल्याचा जोरदार टोला लगावत त्यांनी दळवींच्या आरोपांना मुद्देसूदपणे उत्तर दिलं। तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत। त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी असतील, अमितभाई असतील, यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत। म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे। सुनील तटकरे भाजपाच्या वाटेवर असल्याचा आरोप अनिकेत तटकरेंनी फेटाळून लावला। मात्र त्यांनी महेंद्र दळवींवरती बालबुद्धी अशी जिव्हारी लागणारी टीका केली। त्यामुळे शिवसेनेकडूनही त्यांना त्याच भाषेत तिखट उत्तर देण्यात आलं। खरं तर बालबुद्धी हे अनिकेत तटकरेंनी दाखवलेली आहे। आमदार महेंद्र दळवी हे 2 वेळा जनतेतून निवडून आलेले आमदार आहेत आणि आमदार आमचे खुलेआम बोलतात। जी वस्तुस्थिती आहे ती आज ना उद्या जनतेसमोर 100% येणार आहे। चिटिंग कोणी कोणाशी केली आहे हे अख्ख्या रायगड जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। रायगड जिल्ह्यातील राजकारण हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भोवतीच फिरतं। अखंड शिवसेना असतानाही भरत गोगावले महेंद्र दळवी यांचा राष्ट्रवादी काँग्रेससोबत संघर्ष होता। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या आणि एका एनसीपीच्या 2 एनसीपी झाल्या तरी त्यांच्यातला संघर्ष सुरूच आहे। आता नगरपालिका निवडणुका आणि नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकातही दोन्ही पक्षांचं राजकीय युद्ध थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड।